मराठवाड्यात गेल्या 2 वर्षांपासून हुमणी किडीमुळे खरीप आणि रब्बी पिकांचं मोठे नुकसान झालंय। मे आणि जून महिन्यात हुमणी किडीचे भुंगे बाहेर पडण्यास अनुकूल वातावरण तयार होतं। खरीप हंगामातही हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो। साधारणतः संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हुमणीचे भुंगे बाहेर पडतात। त्यामुळे भुंगे बाहेर पडल्यानंतर नष्ट केल्यास हुमणीचा प्रादुर्भाव रोखणं शक्य होतं। हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर बीबी भोसले यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। आठवड्यामध्ये हुमणी नावाच्या किडीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे। मागच्या वर्षी आपल्याला जवळपास 55 दिवसाचा पाण्याचा ताण पडला आणि त्यामध्ये बरेच सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या झाडाची वाढ बरोबर झाली नाही आणि काही झाडं मेलेले आढळून आले, विशेषतः सोयाबीनमध्ये। तर जर या शेतकऱ्याच्या हे लक्षातच आलं नाही की हे पाणी नसल्यामुळे मरत नसून त्याखाली हुमणीची अळी आहे आणि ही अळी त्यांच्या मुळावर खाते, त्यामुळे हे झाडं मरत आहेत। आणि मग अळी खूप मोठी झाल्याच्या नंतर जमिनीत असल्यामुळे ती नियंत्रणाला सुद्धा अवघड आहे। तसं जर या अळीचा आपण जीवनक्रम अभ्यास केला तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ ह्या 4 अवस्था असतात। प्रौढ पुन्हा निघतात आणि जमिनीत पुन्हा अंडे घालतात। पण नुकसानकारक जी अवस्था आहे ती अळीची आहे। ही अळीची अवस्था साधारणपणे 6 ते 8 महिने म्हणजे जोपर्यंत खरीप असेल किंवा रब्बी असेल तोपर्यंत त्या पिकाला शेतामध्ये खात राहते आणि खालून झाडाच्या मुळ्या खाल्ल्यामुळं झाडं मरतात आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात जवळपास 60 ते 80% नुकसान सहन करावं लागतं। ही जरी अळी हानिकारक असली तरी जसं म्हटलं तसं जीवनचक्रामध्ये आम्हाला असं आढळून आले की हे जे अळीचे भुंगे आहेत साधारणपणे या किडीचा एका वर्षात एकच पिढी निर्माण होते आणि ही पिढी निर्माण होताना हे जे प्रौढ आहेत हे साधारणपणे प्रौढ जेव्हा मृगाचा किंवा अवकाळी पाऊस होतो त्यावेळेस जमिनीतून भुंगे बाहेर निघतात, कोशातून बाहेर पडतात जमिनीत आणि जमिनीतून मग पाऊस पडल्यावर बाहेर पडतात आणि मग बाहेर पडल्याच्या नंतर ते जे झाडं आहेत म्हणजे कडुलिंब असेल, बाबूळ असेल, बोर असेल तर या झाडाच्या पानावरच खातात आणि मग पुन्हा शेतामध्ये आपली अंडी घालतात आणि मग पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर जेव्हा शेतामध्ये पीक उगवून येतं त्यावेळेस पिकाच्या मुळ्या लहानपणापासून खातात। साधारणपणे अळीची अवस्था 6 ते 9 महिने आहे, परंतु साधारण 1 महिन्यापर्यंत ती जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे त्यावर खाऊन जिवंत राहू शकते आणि मग मुळा मोठ्या झाल्यावर त्या मुळावर खाते। अळीचं व्यवस्थापन जर पुढच्या वर्षी आपल्याला करायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन आपल्याला त्याचं नियोजन आत्तापासूनच करावं लागेल आणि त्यातल्या त्यात भुंग्याचं नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आत्ता आपण बघत आहोत की मागच्या 3-4 वर्षात दरवर्षी अवकाळी पाऊस किंवा गारपीट बऱ्याचशा मराठवाड्यातील भागामध्ये आढळून आहे। मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद या 5 जिल्ह्यामध्ये या अळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता जे अवकाळी पाणी झालेलं आहे त्याचं लक्षात घ्यावं आणि ह्याचे जे जमिनीत निघणारे भुंगे आहेत ते भुंगे आपल्याला रात्रीच्या वेळेस कडुलिंब, बाबूळ किंवा बोर या झाडावर बघावेत आणि त्या ठिकाणी जर ते आढळून आले तर त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आता व्यवस्थापनामध्ये करायचं म्हटलं तर 2-3 गोष्टी प्रामुख्याने करता येतील। जसं म्हटलं तसं एक तर आपण साधारणपणे 7 ते 9 2 तासासाठी शेतामध्ये रात्रीच्या वेळेस आपण प्रकाश सापळे हे लावता येतील। प्रकाश सापळे म्हणजे साधारणपणे साधा बल्ब आपला जो असतो 100 वॉटचा तो जरी लावला निळसर असणारा तर तो देखील चालतो आणि त्याच्याकडे 7 ते 9 जर चालवलं तर बऱ्याचदा त्या झाडाखाली त्या प्रकाश सापळ्याखाली पाण्यामध्ये ठेवायचं, राखेल मिश्रित पाणी ठेवायचं आणि ते भुंगे जे आहेत त्या तिथं लाईटकडे येऊन त्या पाण्यात पडून मरतील। किंवा मग बऱ्याच ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेस शेतकरी पेट्रोमॅक्सची बत्तीसुद्धा 2 तास चालू शकतात। पेट्रोमॅक्स एखाद्या स्टूलवर ठेवायची उंच आणि त्याखाली मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं राखेल मिश्रित आणि त्याच्यावर थोडंसं मध्ये काहीतरी बत्तीला ठेवायला जागा ठेवून ती उंचावर ठेवायची आणि या ठिकाणी भुंगे येऊन गोळा होऊन मरतात। हे झालं भुंग्याचं व्यवस्थापन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आहे की ज्या गावामध्ये हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या एका जागी येऊन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। हा प्रादुर्भाव आत्ताही येऊ शकतो किंवा मृगाचं पाणी झाल्याच्या नंतर, विशेषतः पेरणीच्या अगोदर मे जूनमध्ये आपण पेरणी जूनमध्ये करत असाल तर जूनची जेव्हाही पेरणी सुरू होईल त्याच्या अगोदर 10 ते 15 दिवसपासून हा उपाय आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे। बऱ्याचदा आम्ही तर सांगतो की शेतकऱ्यांना झाडावरचे भुंगे रात्रीच्या वेळी जर हालून काठीनं पाडून मारले तरी देखील चालू शकतात किंवा मग एखादी झाडाची फांदी तोडायची आणि ती जमिनीत पुरून ठेवायची। फांदी असल्यामुळं त्याची उंची कमी राहते आणि त्याच्यावर खायला आलेली भुंगे देखील आपण सहजरित्या गोळा करून मारू शकतो।